नमस्कार, मी प्रवीण चौधरी आणि आपण पाहत आहात जय चौधरी क्रिएटर. सध्या आपल्या शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. ही निवडणूक केवळ एखाद्या पक्षाची किंवा उमेदवाराची नसून ती तुमच्या आणि आमच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेली आहे. आपण अनेकदा विकासाच्या गप्पा मारतो, पण विकास घडवून आणणारा प्रतिनिधी निवडताना मात्र कुठेतरी चुकतो. म्हणूनच समाजात प्रबोधन करण्यासाठी आणि मतदारांना जागृत करण्यासाठी जय चौधरी क्रिएटर घेऊन येत आहे एक विशेष भाग, आदर्श प्रतिनिधी काळाची गरज. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तुम्हाला मतदानासाठी प्रवृत्त करणे आणि योग्य उमेदवार निवडण्याची निकष समजून सांगणे हा आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि आजचा तरुण. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मतदानाचा सर्वोच्च अधिकार दिला. बाबासाहेबांनी नेहमीच तरुणांना आव्हान केले होते की राजकारण ही सत्ता मिळवण्याची गुरुकिल्ली आहे, जी सर्व दरवाजे उघडते. त्यांनी सुशिक्षित तरुणांना राजकारणात सक्रिय होऊन समाजाचे नेतृत्व करण्याचा आदेश दिला होता. आजच्या माहितीपटात आपण याचाच आढावा घेणार आहोत की आजचा तरुण या आदेशाचे पालन किती प्रमाणात करत आहे. केवळ सोशल मीडियावर टीका करण्यापेक्षा सुशिक्षित आणि ध्येयवादी तरुणांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणे गरजेचे आहे. जर समाजातील बुद्धिवान तरुण राजकारणापासून दूर राहिला तर नालायक लोक तुमच्यावर राज्य करतील, हा इशारा आजच्या तरुणांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. राजकारण हे केवळ घराणेशाहीसाठी नसून ते समाज सेवेचे एक प्रभावी माध्यम व्हावे हीच बाबासाहेबांची अपेक्षा होती. आदर्श प्रतिनिधी कसा ओळखावा? गुण आणि अवगुण. मतदार म्हणून आपण उमेदवारांची निवड करताना भावनिक न होता तार्किक विचार केला पाहिजे. आदर्श प्रतिनिधी पुढील प्रमाणे त्याचे आपण गुण शोधून घेऊया. 1. शिक्षण आणि दृष्टी. उमेदवाराचे शिक्षण किती आहे? त्याला पालिकेचे कायदे समजतात का? पुढच्या 5 वर्षात त्याला प्रभागात कोणते बदल घडवायचे आहेत याचे त्याचे विजन काय आहे? 2. कर्तृत्व आणि संपर्क. तो व्यक्ती कठीण काळात, उदाहरणार्थ करोना किंवा पूर परिस्थिती, लोकांच्या मदतीला धावून आला होता का, की फक्त निवडणुकीच्या तोंडावरच तो प्रभागात फिरत आहे? 3. स्वच्छ प्रतिमा. उमेदवार भ्रष्टाचाराचे किंवा गंभीर गुन्हेगारीचे डाग नसावेत. उमेदवारावर भ्रष्टाचाराचे किंवा गंभीर गुन्हेगारीचे डाग नसावेत. त्याचे चारित्र्य शुद्ध आहे, तोच समाजाचे नेतृत्व करण्यास पात्र आहे. सावधान. उमेदवारांचे अवगुण कसे ओळखावेत? जर एखादा उमेदवार मते मिळवण्यासाठी पैसे, दारू किंवा इतर प्रलोभने दाखवत असेल तर समाज की तो तुमचा विकास नाहीतर व्यापारी बनवू इच्छितो. जो आज 500 रुपये देऊन तुमचे मत विकत घेतो तो पुढचे 5 वर्ष तुमच्या समस्येकडे पाठ फिरून स्वतःची तिजोरी भरणार हे निश्चित असते. घराणेशाही किंवा केवळ पक्षाचे वलय पाहून मतदान करण्याऐवजी व्यक्तीचे वैयक्तिक कर्तृत्व तपासा. तरुणांसाठी एक विशेष आव्हान. या माहितीपटाच्या माध्यमातून आम्ही समाजातील तरुण रक्ताला आव्हान करतो की तुम्ही केवळ मतदार राहू नका, तर राजकारणातील घडामोडीचे निरीक्षक बना. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे सूत्र वापरून आपल्या प्रभागातील प्रश्नांवर लोकप्रतिनिधीला
जाब विचारा. ज्या उमेदवाराकडे सार्वजनिक ग्रंथालये, चांगले दवाखाने, सुरक्षित रस्ते आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा आराखडा असेल त्याच्याच पाठीशी उभे राहा. आतापर्यंतच्या चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहोचताना तुमचे मत, तुमचे भविष्य यावर आपण चर्चा करूया. या संपूर्ण माहितीपटाचा सारांश हाच आहे की महापालिका ही आपल्या घराबाहेरचे सरकार असते. पाणी, कचरा, आरोग्य आणि रस्ते या गोष्टी पक्ष पाहून मिळत नाहीत, तर त्या सक्षम प्रतिनिधीमुळे मिळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाच्या शक्तीचा वापर करून आपल्याला असा प्रतिनिधी निवडायचा आहे जो स्वाभिमानाने असेल आणि जनसेवेला बांधील असेल. लक्षात ठेवा, एक सुज्ञ मतदारच शहराचे नशीब बदलू शकतो. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जात, धर्म, पैसा आणि नात्यागोत्यांच्या पलीकडे जाऊन केवळ पात्रता पाहून मतदान करा. जय चौधरी क्रिएटरच्या या प्रबोधन पर्वात सहभागी व्हा आणि आपल्या लोकशाहीला बळकट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, हा जर आमचा छोटासा प्रयत्न आपणास आवडला असेल तर कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांनाही करायला सांगा. मित्रांनो, खरीच काळाची गरज आहे की आपला प्रतिनिधी कसा असावा हे ओळखण्याची. कोणत्याही पक्ष न पाहता, जात, धर्म हे न पाहता प्रतिनिधी कसा आहे, त्याला किती अभ्यास आहे राजकारणाचा, त्याचं विजन काय, त्याचे ध्येयदृष्टी काय आहे हे पाहून मतदान करा. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं, मी आपला आभारी आहे. धन्यवाद.